नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। राज्यमंत्री नामदार इंद्रनील भाऊ नाईक यांचा देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालय पुसदच्या वतीने सत्कार। पुसद येथील देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी पुसद विधानसभेचे लोकप्रिय आमदार तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, उद्योग, मृद व जलसंधारण, पर्यटन, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री नामदार ॲडव्होकेट इंद्रनील भाऊ नाईक यांच्या भव्य सत्काराचे आयोजन वाचनालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते। सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर. रंगनाथन व माता सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी अध्यक्षस्थानी निशांतजी बयास होते। यावेळी मंत्री महोदयांचे स्वागत वाचनालयाचे उपाध्यक्ष अनिल उत्तरवार, सचिव मुकुंद पांडे, कोषाध्यक्ष रवी देशपांडे, सहसचिव अनिल तगलपल्लेवार, सदस्य विजय उबाळे, जय उंटवाल, निलेश मुराई, स्मिता वाळले, ॲडव्होकेट श्वेता राजे यांनी केले। वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत सर्वत्र नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत। या कार्यक्रमासाठी पुसद तालुका ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शंकरराव सरनाईक वाचनालयाचे वाचक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष योगेश राजे यांनी केले, तर नामदार मंत्री इंद्रनील भाऊ नाईक यांनी वाचनालयाच्या विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले व मंत्री महोदय यांनी आयोजकांचे सत्कार केल्याबद्दल आभार मानले। या कार्यक्रमाचे संचालन वाचनालयाचे सचिव मुकुंद पांडे यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष अनिल उत्तरवार यांनी मानले। या कार्यक्रमासाठी ग्रंथपाल नागेश गंधे, सहग्रंथपाल रणजित सत्तेपार, विलास पांडे, भुजंग वाढवे, जयश्री मोरे, बी.एस. बनसोडे यांनी अथक परिश्रम घेतले। माझं मत एवढंच आहे की आपण सांगितलं स्वर्गीय सुधाकर नाईक साहेबांनी इथे बांधकामासाठी सर्वात पहिले प्रथम निधी उपलब्ध करून दिला आणि नंतरच्या काळात आपल्या लाडके सर्वांचे मनोहर भाऊ यांनी वरचा जो हॉल बांधायचा होता त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला। तर माझं मत आहे की आपण जेव्हा म्हणतो की तिसरी पिढी राजकारणात आली तर मग या पिढीने पण या ग्रंथालयासाठी, या वाचनालयासाठी काही ना काही केलं पाहिजे। म्हणून आपल्या मागणीला मी सहमती देतो आणि ती मागणी माझ्या पूर्ण करण्यात येईल। या व्यतिरिक्त दुसरंही काही मागण्या असतील तर तेही सांगा, तेही आपण मार्गी लावू। बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।